सगळ्यांनी सांगितलं मला, तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे की प्रत्येक माणसात एक हिंस्त्र जनावर असतं, रानटीपणा असतो. आणि जसं या सिनेमात दिलंय, काही असतात काही बनतात. त्यातला असतात मधला मी आहे आणि माझ्यामुळे एक चांगला माणूस बनतो तो शरद आहे. म्हणजे एक रानटीपणा पहिल्यापासून, म्हणजे ज्याने कोणाचं भलं होईल वाईट होईल काही माहिती नसतं, पण स्वतःचा स्वार्थ साधला जाईल अशी जी काही व्यक्ती असतात त्यातला मी एक आहे. आणि मग परिस्थिती अशी निर्माण होते की त्याला कोणतरी अडवणारा हवा असतो, ज्याच्या प्रत्येकाच्या मनात ती सुप्त इच्छा असते की ह्याला अडवायला हवं, हा चुकीचा करतोय. पण त्याला त्याच पद्धतीने अडवणारा एक निर्माण होतो रानटी, तो म्हणजे शरद केळकर. तर त्या उलट्या बाजूचा मी आहे आणि ह्या बाजूचा तो आहे. म्हणजे माझ्या मते समीरची कमाल आहे. दिग्दर्शक कशा प्रकारे आपण प्रेझेंट करायचं, म्हणजे आपण एक दिग्दर्शकाचा म्हणण्यानुसार आपण काम करतो आणि समीरने नेमकं सांगितलं की काय हवंय त्याला, कशा प्रकारे हवंय. त्याला जोपर्यंत तो सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत तो करत राहायला सांगायचा की नाही कुछ मिस होऊ. तर मला असं वाटतं की ते संपूर्ण श्रेय समीरचं आहे. त्यामुळे त्याला खरं तर त्याचा अभिनंदन करायला. आणि आणखीन एक मला सांगायचं की पुनीत बालन, आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या इव्हेंट्सला असतो, त्यांच्याबरोबर आम्ही खेळलेलो पण आहे. पण कधी असं वाटलं नव्हतं की हा माणूस अशा प्रकारच्या सिनेमांना काही न विचारता प्रोत्साहन देईल. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन, कारण त्यांनी काही न विचारता सांगितलं. कारण ही फिल्म डिस्क्राईब करणं कठीण आहे की ये ऐसा दिखेगा ऐसा दे, असं सांगता येत नाही. ते दिग्दर्शकावर विश्वास ठेवायला हवा आणि तो त्यांनी ठेवला, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन.